नमस्कार मंडळी, आज मी बनवलेले आहेत मुगाचे पौष्टिक लाडू। असे लाडू तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण रेसिपी पहा की मी कशा पद्धतीने मुगाचे लाडू बनवलेले आहेत, मूग कसे भाजलेले आहेत आणि मुगाचं जे पीठ बनवलेले आहे ते मी कशा पद्धतीने भाजलेले आहे। अर्धा किलो हिरवे मूग घेतलेले आहेत आणि हिरवे मूग घेऊन हे मूगही भाजायचे आहेत आणि पुन्हा हे गार करून दळून आणायचे आणि दळून आणल्यानंतर पुन्हा पीठही भाजायचे। तर सर्वप्रथम हे मंद आचेवर असे मूग खरपूस असे थोडेसे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। बघा आता हे मूग भाजून झालेले आहेत, आता हे गार करून घ्यायचे। मूग भाजले होते ते दळून आणले आणि घरघंटीमध्ये दळून आणले आणि बघा असे थोडंसं जाडसरच ठेवायचे आणि आता हे भाजून घ्यायचे पीठ आपल्याला मुगाचं। मूग पण भाजले होते तरी सुद्धा पीठ पण भाजायचं आहे आणि त्यासाठी लागणार आहे पिठी साखर। तर पिठी साखर मी सुरुवातीला पाव किलोच घेतलेली आहे, वजनी मापानेच घेतलेली 250 ग्रॅम। माझ्याकडे काटा आहे असा, त्यामध्ये मी वजन करून घेते आणि लागलीच तर थोडीशी टेस्ट करणार गोडवा किती आहे आणि मग अजून घालणार। आणि ड्रायफ्रूट तर मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। पिस्ता घेतलेले आहेत, काजू, बदाम, मनुका घेतलेले आहेत म्हणजे किसमिस घेतलेले आहेत। आता हे सगळे मी चॉपर मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि सोबत लागणार आहे तूप। तर तूप मी माझं घरचं तूप आहे त्यातलंच मी घालणार आहे, जितकं लागेल तितकं। अंदाजाने अर्धा किलो लाडू आहेत मुगाचे, तर त्याला अर्धा किलोला जवळजवळ 200 ते 300 ग्रॅम एवढं तूप लागलं जाईल। मी तुम्हाला नंतर किती जातं ते सांगेलच। पीठ भाजण्यासाठी मी कढई घेतली आहे, कढईमध्ये थोडस तूप घालून घ्यायचंय, सुरुवातीला थोडंच घालायचंय। आता ह्यामध्ये मी 2 वाटी एवढं मी पहिलं तूप पीठ घालून घेते आणि व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचंय मंद आचेवर। पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, मंद आचेवर असं भाजून घ्यायचंय, परतत राहायचंय नाहीतर तळाला करपलं जाईल। सुरुवातीला असं उडलं जातं बघा, जेव्हा आपण भाजायला सुरुवात करतो तेव्हा हे एकदम भुसभुशीत झालेलं असतं आपण दळून आणल्यामुळे, तर ते उडलं जातं आणि जेव्हा आपण थोड्या वेळाने व्यवस्थित भाजलं जातं ना तेव्हा त्याचं तूप सुटायला लागतं। आता वरून अजून आपल्याला थोडंसं तूप घालायचंय आणि आधी व्यवस्थित थोडंसं असं परतून झाल्यानंतर 1 चमचा मी पुन्हा यावर तूप घालून घेतलं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, 1 लाईक आणि 1 कमेंट्स नक्की करा। 1 लाईक 1 कमेंट्स म्हणजे फार महत्वाची आहे। बघा आता हा मंद आचेवर असंच भाजून घ्यायचंय व्यवस्थित आणि याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। बघा जसं जसं पीठ भाजलं जातं ना तसं तसं पिठाला तूप सुटायला लागतं, म्हणजे थोडंसं ओलसर होत जातं। म्हणून सुरुवातीलाच तूप जास्त घालायचं नाही, नाहीतर लाडूची पेढे बनले जातील। तूप मी किती घातलं होतं सुरुवातीला, अर्धा चमचा आणि पुन्हा 1च चमचा घातलेला आहे। जर आपल्याला लागलं तर आपण पुन्हा गरम करून वरून घालू शकतो, जेव्हा लाडू आपण वाळतो तेव्हा घालू शकतो। म्हणून सुरुवातीला भाजतानाच भरपूर तूप नाही घालून घ्यायचं। आता बघा मी अगदी 1.5 चमचा एवढंच तूप घातलेलं आहे तरी सुद्धा पिठाला ओलसर पण आलेला आहे बघा। आणि आता जसं जसं हे भाजलं जाईल ना तसं तसं हे तूप थोडं थोडं सुटलं जाईल त्याचं। बघा पिठाचा रंग बदलत चाललेला आहे आणि हे सगळं प्रोसेस मंद आचेवरच करायचंय, कारण जर तुम्ही गॅसची आच वाढवली तर पिठाचा रंग लालसर होईल, म्हणजे करपलं जाईल। आणि मंद आचेवर असं भाजून घेतलं तर हे आपल्याला लाडू खाताना तळाला चिकटत पण नाही, म्हणजे नाहीतर कसं लाडू खाताना सगळं जिभेवर असा वरती ताळाला चिकटून जातो। तर आपण असं ते सगळं पीठ भाजण्यावर आहे, जर तुम्ही पीठ व्यवस्थित भाजलं तर बिलकुल चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने बघा हे व्यवस्थित असं जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो पीठ भाजायला। आता पीठ भाजायला आलं तर त्यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट पण ह्या सोबतच भाजून घ्यायचे आहेत, वेगळे भाजायचे नाही, कारण पीठ गरमच असते आणि ह्यासोबतच भाजून घेतलं तर ते व्यवस्थित भाजले जातात। मग किसमिस नंतर भाजायचं, आधी सुरुवातीला हे तिन्ही प्रकार घालून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट भाजून घ्यायचेच, कारण आपल्याला लाडू सोबत ड्रायफ्रूट भाजल्याने काय होतं की लाडू
जास्त दिवस टिकला जातो, असं 1-2 महिने ह्याला काहीच होत नाही. पण तुम्ही जर ड्रायफ्रूट भाजले नाही तर थोडे दिवसाने त्याचा वास येतो, तो त्याचा थोडासा खोमा असा जसं खोबऱ्याचा येतो तशा पद्धतीचा वास येतो. म्हणून ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे, जर भाजले तर त्याला काहीच होत नाही. तर किसमिस पण घालून घ्यायचे आणि तेही भाजून घ्यायचे ह्याच्यासोबतच. बघा मस्त असं हे मुगाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि ड्रायफ्रूट पण मस्त करपूस झालेलं आहे. ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी पुन्हा 1 चमचा एवढं तूप घातलं. जवळजवळ मी 4 चमचे ह्यामध्ये तूप घातलं सुरुवातीला भाजण्यापासनं. आणि बघा आता मस्त तूप पण सुटलेलं आहे आणि हे पीठ पण भाजून झालेलं आहे, ड्रायफ्रूट पण एकदम मस्त भाजून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते आणि अशा प्रकारे दुसरं उरलेलं पीठ आहे तेही भाजून घेते. वेलची पावडर घालून घ्यायची ह्यामध्ये. आणि आता हे गरम आहे, हे पूर्ण गार करून घेऊन ह्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. आणि 150 ग्रॅम जवळपास तूप गेलेलं आहे. अर्धा किलो मुगाला 1/2 किलो मूग होते आणि मी 1/2 किलो पिठी साखर काढून ठेवलेली आहे. पण त्यातली सुरुवातीला 1/2 किलो पूर्ण नाही घालणार, थोडीशी ठेवणार आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर पाहणार किती गोडवा आहे आणि मगच थोडीशी अजून घालणार. ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी पूर्ण घातली 1/2 किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त घातली तरी चालेल. आता हे पूर्ण गार करून घ्यायचे बघा. आणि साखर घातल्यानंतर अजून हे नरम होणार पीठ, म्हणून तूप आधीच नाही घालायचं. आता हे गार करून घेते आणि मग बघा सगळं पीठ गार झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी ही जी 1/2 किलो पिठी साखर घेतलेली आहे त्यातली मी अर्ध्यापेक्षा जास्त घालून घेते आणि थोडीशी ठेवून देते, पुन्हा लागली तर पुन्हा घालेल. आणि थोडीशी अशी ही गाळून घेते, म्हणजे थोडेसे असे गुठळी वगैरे असेल ती निघून जाईल, म्हणून अशी गाळून घ्यायची. ह्यामध्ये मी 300 ग्रॅम जवळजवळ साखर गेली. 1/2 किलो मी घेतलेली, त्यातली अगोदर थोडीशी घातली, ठेवली होती तीही घातली आणि अजून थोडीशी घातली, असं करून 300 ग्रॅम साखर घातली. साखरेचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही 400 ग्रॅमपर्यंत घालू शकता, त्याच्यापेक्षा जास्त घातली तर खूप गोड होईल. 300 ग्रॅम ठीक आहे. ह्यामध्ये 1/2 किलो मुगाला 300 ग्रॅम साखर बरोबर आहे. काही लोक घालतात समप्रमाणात पण खूपच गोड होतात. थोडासा लाडू कमी गोड असला का खायलाही चांगला लागतो, म्हणून मी 300 ग्रॅम साखर ह्यामध्ये घातलेली आहे. आता ह्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे अजून तूप पण घालावं लागेल, कारण पीठ बघा थोडं कोरडं झालेलं आहे. तूप घातल्यानंतर आपोआप ते ओलं होईल, म्हणजे तूप घातल्यानंतर साखरेचा पण ओलावा त्यामध्ये आला जाईल. आणि ऑलरेडी आपण 100-150 ग्रॅम तूप घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे पुन्हा घालायचे, जास्त नाही घालायचं. बघा मी सुरुवातीला तुपाचा डबा तुम्हाला दाखवला होता, इतकं तूप होतं आणि बघा तेवढंच तूप लागलेलं. तूपही जास्त लागत नाही बघा, म्हणजे 150 ग्रॅमच्या थोडंसं जास्त लागलं असेल बस. आता याचे लाडू वळून घ्यायचे आणि लाडूची साईज तुमच्या आवडीनुसार ठेवा. लगेच वळले जातात बघा, कारण साखर तूप सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि बघा कमी तूप घालायचं बघा, तूप जर जास्त घातले ना तर पेढेसारखे होतात. आणि व्यवस्थित बघा आता अगदी स्मूथ असे हे लाडू होतात अशा पद्धतीने. बघा मी अशी एका हातानेच बनवते, मला अशीच सवय आहे, दोन्ही हाताने मला नाही जमत. आणि लगेच होतात बघा. बघा तूप बघा कसं अगदी शायनिंग येते लाडूला, अशा पद्धतीने बनवले तर बघा. आता अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. बघा मस्त असे पौष्टिक असे मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा.